नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुदेव डॉक्टर शंकररावजी अभ्यंकर आणि इतर सर्व सन्माननीय पाहुणे व सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे, सर्व बंधू भगिनींनो, राष्ट्रकार्यासाठी समर्पित महाराष्ट्रीय ब्राह्मण अशा तऱ्हेचा हा चरित्रकोश, मी चरित्र ग्रंथ म्हणत नाही, याचं कारण असं आहे की याच्यामध्ये प्रत्येकाचं पूर्ण चरित्र दिलेलं नाही आहे, तर हा चरित्रकोश आहे आणि त्रोटक अशी त्यांच्या कार्याची माहिती आहे. तर हा चरित्रकोश आपण करावा असं 10 वर्षापूर्वी आमच्या मनात आलं आणि याचं कारण प्रास्ताविकामध्ये भालचंद्र कुलकर्णींनी सांगितलं. मी ते अजून विस्तृतपणे सांगेन, पण मला सगळ्यात आनंद होतोय की 10 वर्ष जरी लागली असली तरी आज त्याचं प्रकाशन होतं आहे आणि आम्ही केलेला हा संकल्प आज पूर्णत्वास जात आहे. याच्याबद्दल मला आणि आपणा सर्वांना खूप आनंद होईलच. गेली 20 वर्ष आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका असं एक पाक्षिक आणि एक मासिक अशा 2 प्रकाशनांच्या माध्यमातून आम्ही ब्राह्मण समाजाचं काम करत आहोत. त्याचबरोबर आम्ही उद्योजकांच्या मोठ्या परिषदा घेतल्या आणि यशस्वी उद्योजक, ब्राह्मण यशस्वी उद्योजकांची प्रत्येकी 20 अशी 3 पुस्तकं, म्हणजे 60 उद्योजकांची माहिती असलेली 3 पुस्तकंही प्रकाशित केली. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात एक अजून मोठं काम केलेलं ते म्हणजे 20,000 उद्योजकांची आम्ही डिरेक्टरी प्रकाशित केली आणि त्याच्यामुळं अनेक उद्योजक एकमेकाशी जोडले गेले, त्यांना रेफरन्सेस मिळाले आणि त्याच्यामुळं ब्राह्मण उद्योजकांना आपापले उद्योग वाढवण्याकरता खूप मदत झाली. अशा तऱ्हेचं हे सगळं काम चालू आहे आणि त्याच वेळेला आम्ही हा ग्रंथ प्रकाशित करण्याचं पण ठरवलं. स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी खूप छान म्हटलंय, म्हणजे हा ग्रंथ का प्रकाशित करायचा याचं उत्तर त्याच्यामध्ये मिळेल. स्वामी विवेकानंद म्हणतात की पास्ट बिल्ड्स फ्युचर, आउट ऑफ पास्ट इज बिल्ट द फ्युचर. आवर अँसेस्टर्स वेर ग्रेट, वी मस्ट फर्स्ट रिकॉल दॅट. वी मस्ट लर्न द एलिमेंट्स ऑफ आवर बीइंग्स, the blood that courses in our veins. We should have faith in that blood and what it did in the past, and out of that faith and consciousness of past greatness, we must build on India yet greater than what she has been. आत्ता जो काही भारत आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठा भारत आपण बिल्ड करायचा आहे आणि त्याच्याकरता आपले जे ॲन्सेस्टर्स आहेत त्या ॲन्सेस्टर्सचा अभ्यास करा, ज्या ॲन्सेस्टर्सचं ब्लड आपल्यामध्ये वाहत आहे. हे इतकं समर्पक आहे आजच्या आपल्या ग्रंथ प्रकाशनाच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हा ग्रंथ प्रकाशनामागचा उद्देश आमचा काय आहे. आणि हाच उद्देश आहे, आपल्याही सगळ्यांच्या शरीरामध्ये जे ब्राह्मण समाजातले गेल्या 200 वर्षातले जे अशी लोक व्यक्तिमत्व आहेत की ज्याने खूप उत्तुंग अशी कामगिरी केली, या सगळ्या व्यक्तींचं, महनीय व्यक्तींचं रक्त हे आपल्या अंगामध्ये जोरजोरात जात आहे आणि त्याच्यामुळं त्याच्याकडे एकदा आपण बघून आपल्या पुढच्या पिढ्यांनी ते सगळं आकलन करून आपल्याला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश बांधायचं, पुन्हा एकदा वैभवाला नेण्याचं काम करायचं आहे. गेल्या काही वर्षात चंद्रकांत दादांची माफी मागून मी म्हणतो, गेल्या काही वर्षामध्ये
राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्रात फक्त शाहू फुले आंबेडकर अशी 3च नावं सगळीकडे घेतली जात आहेत. आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांना आमच्या साधारणपणे ब्राह्मण समाजातल्या लोकांना असं वाटायला लागलं आणि पुढच्या पिढीतल्या लोकांना तर नक्कीच असं वाटतं की या महाराष्ट्रात फक्त या 3 महनीय व्यक्तींनीच काम केलंय की काय. या 3 व्यक्ती खूप मोठ्या होत्या, महनीय होत्या. त्यांनी केलेलं काम खूप उत्तुंग आहे. याच्याबद्दल कोणाच्याच मनात, इव्हन ब्राह्मणांच्याही मनात कुठलाही संदेह नाही. पण याच्याच बरोबर असंख्य ब्राह्मण लोकांनी सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे. हे आत्ता विस्मरणात गेलं आहे आणि हे विस्मरणात गेलेलं सगळं बाहेर काढणं हे फार महत्त्वाचं होतं. गेल्या 200 वर्षात महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या जडणघडणीमध्ये इथल्या असंख्य लोकांनी सर्वच क्षेत्रात, समाजाच्या सर्व क्षेत्रात, म्हणजे सामाजिक असो, राजकीय असो, कला असो, शेती असो, शिक्षण, उद्योग, अशा सर्वच क्षेत्रामध्ये खूप उत्तुंग असं काम केलं आहे. जे काम फक्त मोठं नाही आहे तर ते काम मूलभूत स्वरूपाचं आहे की मूलभूत स्वरूपाचं काम केल्यामुळं त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणावर मोठी जडणघडण राष्ट्राची झालेली आहे. आणि त्याच्यामुळं ते सगळे जे गेलेले विस्मरणात लोक आहेत तर ते सगळे लोक आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना त्याची आठवण करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्याला या गेल्या 200 वर्षात मोठी नावं आपल्याला माहिती आहेत. झाशीची राणी माहिती आहे, लोकमान्य टिळक माहिती आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती आहेत, चाफेकर बंधू माहिती आहेत. ही सगळी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. पण अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर येत नाहीत कारण ते मगाशी भालचंद्र कुलकर्णी म्हणाले तसं ते प्रसिद्धी परांगमुख होते आणि म्हणून तर येत नाहीत. बऱ्याच जणांना जगन्नाथ शंकर शेठ हे नाव एवढंच माहिती आहे फक्त की ती 11वीला मिळणारी संस्कृतमधली स्कॉलरशिप. पण तेवढंच नाही आहे. जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेलं काम अतुलनीय आहे. म्हणजे रेल्वे भारतात प्रथम आणण्याचं काम हे त्यांनी केलं. आणि त्याच्याच बरोबर पहिली मुलींची शाळा खरं सांगायचं तर जगन्नाथ शंकर शेठनी मुंबईला काढलेली आहे. याच्याच बरोबर अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी उभ्या केल्या. जसं जे स्कूल ऑफ आर्ट आहे अशा अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या की ज्या संस्था या आजही मोठ्या दिमाखाने उभ्या आहेत. जगन्नाथ शंकर शेठ यांचं वैशिष्ट्य असं होतं की यांची त्या काळी 400 जहाजं होती आणि फार मोठा ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता. आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की असे हे जगन्नाथ शंकर शेठ इंग्रजांना कर्ज देत होते. हे आपल्याला विस्मरणात गेलंय सगळं. आणि म्हणून मला ह्याचं आठवण करून देण्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतोय की या ग्रंथाची गरज आहे. याच्याच बरोबर आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी परांगमुख राहिलेले लोक आहेत आणि ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक कधीही त्यांनी असं दाखवलं नाही की आम्ही काहीतरी समाजाकरता काम करतोय. आज गंमत अशी आहे की गेल्या 90 वर्षामध्ये म्हणजे डॉक्टर हेडगेवार किंवा गोळवलकर गुरुजी किंवा बाळासाहेब देवरस वगैरे मंडळी काही जणांना माहिती आहेत. पण लक्ष्मणराव इनामदारांचं नाव हे मोदी साहेब पंतप्रधान झाल्यावरच लोकांना कळलं की जे मोदी साहेबांचे गुरु आहेत. आणि मी म्हणेन गुजरातमध्ये त्यांनी 40 वर्ष गुजरातमध्ये त्यांनी काम केलं. लक्ष्मणराव इनामदारांनी संसार न करता अविवाहित राहून संघ प्रचार करून सहकार भारतीची स्थापना केली. असं प्रचंड काम केलं. आणि मी म्हणेन की जे मोदी साहेबांनीच सांगितलेलं आहे की मोदी साहेबांसारखा एक हिरा त्याने गुजरातमध्ये शोधून त्याला व्यवस्थित पैल पाडून
देशाच्या चरणी अर्पण केला. म्हणून आज आपला देश एवढा मोठा झाला नाही, नुसतं नाही, देशातली कामं तर झालीच, पण परदेशाही मोदी साहेबांनी आपलं नाव एवढं उज्ज्वल केलं आणि एक प्रतिष्ठा मिळवून दिली. तर अशी पाठीमागची माणसं आहेत. तुम्हाला अजून एकच नाव सांगतो, मी जास्त काही सांगत नाही, सगळं याच्यात आहेच. पांडुरंग खानखोजे म्हणून एक नाव आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांची काय तयारी होती सगळ्या बाबतीत. हे खरे रिव्होल्युशनरी होते, क्रांतिकारक होते. गदर पार्टीची स्थापना अमेरिकेत जाऊन केली आणि त्याच्याच बरोबर तिथून ते मेक्सिकोत गेले. हे ॲक्च्युली शेतीशास्त्रज्ञ होते आणि तिथे आज त्यांचा मेक्सिकोमध्ये पुतळा आहे, कारण मक्याचं उत्पादनाचं जे बियाणं आहे त्याचा व्यवस्थित शोध हा त्याने लावलेला आहे. आणि मक्याचं उत्पादन आज मेक्सिको अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि त्याचे पायोनियरिंग एफर्ट्स हे सगळे आहेत. मेक्सिकोतल्या युनिव्हर्सिटीचे हे डायरेक्टर होते. 47ला हिंदुस्थानात परत आल्यानंतर ते नागपूरला स्थायिक झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर अशा तऱ्हेचं शेतीमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे रिव्होल्युशनरी कुठे, शेतीमध्ये काम कुठे, असं प्रचंड कामं केले आहेत हो, आणि आपल्याला ती माहितीच नाही आहेत. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्यांची कामं हे आपण या ग्रंथामध्ये सगळे घेतले आहेत. या सगळ्याचं काय शेवटी हेतू आहे, तर ह्या सगळ्यामध्ये आम्ही जे 700 लोकांची कामं याच्यात दिली आहेत, तर त्या सगळ्याचा हेतू एकच आहे की या सगळ्याचा अभ्यास करून आपल्या पुढच्या लोकांनी, जसं विवेकानंद म्हणतात त्याचं आवर ॲन्सेस्टर्स वेर ग्रेट, आणि खरोखर आमची ही सगळी लोक खूपच ग्रेट होती आणि त्यांचा आदर्श आपण ठेवून, त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन आपण जर याच्या पुढं आपल्या तरुणांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना जर का स्फूर्ती देऊ शकलो तर त्यांच्या हातूनही असंच काम होईल. आणि मग आपल्या ब्राह्मण समाजाचंच नव्हे तर महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं आणि पर्यायाने जगाचं काम होईल, एवढं नक्की आहे. हे सर्व काम करताना आम्हाला अर्थात खूपच माझ्या सर्व सहकार्याने आणि माझ्या ऑफिसने याच्यामध्ये खूप काम होतं, तर ते सगळं काम व्यवस्थित पार पाडलेलं आहे. त्यामुळं मला खरं म्हणजे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. हे सगळं काम करत असताना हे सगळं एवढं जे मोठं काम आहे याला आर्थिक बळ पण लागतं आणि हे सगळं आर्थिक बळ आपल्या इथल्या सर्व दानशूर लोकांनी खरोखर खूप मोठी मदत करून हे पण काम आम्हाला सोपं केलं आणि म्हणून मला त्यांचेही आभार मानायचे. मला जाताना तर फक्त एक अनाऊन्समेंट करायची आहे महत्त्वाची. या ज्या ग्रंथामध्ये आम्ही फक्त दिवंगत व्यक्ती घेतल्या आहेत आणि मग आता कोणी नाही आहेत का असं काम करणारे, तर आता खूप आहेत लोक. गेल्या 60-70 वर्षामध्ये खूप लोक आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत की जे अशा तऱ्हेची खूप मोठी कामं करत असतील. मग इंडस्ट्री म्हणून असेल, उद्योजक म्हणून असतील किंवा रिसर्च म्हणून असतील, अशी खूप मोठी कामं होत आहेत. आपले काही ब्राह्मण लोक परदेशात जाऊन तिथे पण त्यांनी चांगले उद्योग उभारले केलेत. पण आपण याच्यामध्ये फक्त दिवंगत व्यक्ती घेतले आहेत आणि म्हणून आम्ही आता असं करतोय की याच्या पुढचं पाऊल म्हणून आम्ही आमची ओम एक्वेरा कंपनी ही डिजिटल कंपनी करतोय आणि याच्या पुढं पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला या सर्व लोकांची ओळख करून देण्यात येईल. अशी ही आम्ही लवकरच सुरू करू पॉडकास्ट आणि आपल्याला या सगळ्या लोकांची ओळख, आणि त्याच्यामुळं ते आपल्याला जगभर या ओळखी जातील असं आम्ही बघू. आणि त्याच्यामुळं या सगळ्याचं काम आत्ता चालू आहे आणि आम्ही ते साधारण पुढच्या 2-3 महिन्यात पूर्ण करू आणि आपल्या भेटीला हे आमचं पॉडकास्ट येईल, एवढं नक्की. अशा तऱ्हेने हा ग्रंथ झालेला आहे. आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे आणि खूप आपले व्यासपीठावरील सन्माननीय पाहुणे, व्यासपीठाच्या
सभागृहात बसलेले सन्मान पाहुणे आपला अमूल्य वेळ खर्च करून इथे आले, याबद्दल मी पुन्हा त्यांचे एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.